प्रधानमंत्री जी, जब से ऑक्सीजन का संकट शुरू हुआ है मेरे फोन बजते रहते हैं। कभी कोई अस्पताल कहता है कि 3 घंटे की ऑक्सीजन बची है, कभी कोई अस्पताल कहता है कि 2 घंटे की ऑक्सीजन बची है। हम कारण जानने की कोशिश करते हैं तो पता चलता है कि पीछे किसी राज्य ने दिल्ली के लिए ऑक्सीजन लाने वाले ट्रक को रोक रखा है। सर, देश के संसाधनों पे तो 130 करोड़ लोगों का अधिकार है ना। अगर दिल्ली में ऑक्सीजन की फैक्ट्री नहीं है तो क्या दिल्ली के 2 करोड़ लोगों को ऑक्सीजन नहीं मिलेगी? जिस राज्य में ऑक्सीजन की फैक्ट्री है, क्या वो दिल्ली की ऑक्सीजन रोक सकते हैं? ऐसे में हम क्या करें? अब बोलिए सर, जनता से ज्यादा आपको अपनी कुर्सी प्यारी है ना? आज या कल या किसी भी टाइम हमारे दिल्ली के किसी अस्पताल में अगर 1 घंटे की, आधे घंटे की, 2 घंटे की ऑक्सीजन बच जाए और लोगों की मरने की नौबत आ जाए तो मैं फोन उठा के केंद्र सरकार में किससे बात करूं? अरे बोलना बुढ़े, बोलती क्यों बंद हो गई? अरे ले डाल हीरो, ले डाल। हालत काफी ज्यादा गंभीर हो चुके हैं सर। हम अपने लोगों को मरने के लिए तो नहीं छोड़ सकते। ये फंस गया, इसे पार्टी की मीटिंग समझ के फंस गया। आपका आइडिया है ऑक्सीजन एक्सप्रेस शुरू करने का, वो ऑक्सीजन एक्सप्रेस शुरू करके वेस्ट बंगाल और उड़ीसा से हमें ऑक्सीजन दिलवाई जाए। आइडिया नहीं, ऑलरेडी चल रहा है। सर, दिल्ली तक नहीं पहुंच पा रही हमारी, दिल्ली तक नंगा करके नहला रहा। अभी सर केंद्र सरकार ने आदेश जारी किए हैं कि 1 मई से राज्य सरकारें सीधे कोरोना वैक्सीन खरीद सकती हैं। इसके बाद एक वैक्सीन की कंपनी ने अपने रेट जारी किए हैं कि वो केंद्र सरकार को 150 रुपए में और राज्य सरकारों को 400 रुपए में देंगे। सर, एक ही देश में एक ही सामान के 2 रेट कैसे हो सकते हैं? 1 नेशन 1 रेट होना चाहिए। सारे देश को एक ही दाम पे वैक्सीन मिलनी चाहिए। कैमरा बंद कर। क्या काट डालूंगा? कसाई मंत्री। अगर देश एक है तो वैक्सीन का दाम भी तो एक ही होना चाहिए। अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। ये हमारी जो परंपरा है, हमारे जो प्रोटोकॉल है, उसके बहुत खिलाफ हो रहा है कि कोई मुख्यमंत्री ऐसी इन हाउस मीटिंग को लाइव टेलीकास्ट करे। ये उचित नहीं है। ये हमने हमेशा संयम पालन करना चाहिए। एक्सक्यूज मी सर, लाइव टेलीकास्ट चल रहा है, लोग देख रहे हैं। लोगों को उनके सवालों का जवाब अभी तक नहीं मिला। बैठ जाइए प्लीज। കേജ്രിവാൾ എന്തുകൊണ്ട് ഇത് ചെയ്തു എന്നുള്ളൊരു ക്വസ്റ്റ്യൻ ഉണ്ട്. കാരണം വെച്ചാൽ ഇതിന് ആൻസർ ചെയ്യേണ്ട ഉത്തരവാദിത്തം, ഡൽഹിയിലെ ജനങ്ങളോട് മറുപടി പറയേണ്ട ഉത്തരവാദിത്തം കേജ്രിവാളിനും ആം ആദ്മി പാർട്ടിയുടെ സർക്കാരിനുമുണ്ട്. അതേസമയം ഒരധികാരവും ആ സർക്കാരിനില്ല. ഈ കോവിഡ് കാലത്ത് തന്നെയാണ് ഡൽഹി സർക്കാരിൻ്റെ ഏതാണ്ട് എല്ലാ അധികാരങ്ങളും ലെഫ്റ്റനൻറ്റ് ഗവർണർക്ക് കൈമാറിക്കൊണ്ടുള്ള നിയമ ഭേദഗതി കേന്ദ്ര സർക്കാർ കൊണ്ടുവന്നത്. ഒരു എക്സിക്യൂട്ടീവ് ഓർഡർ പോലും അവിടുത്തെ ലെഫ്റ്റനൻറ്റ് ഗവർണറുടെ അനുമതി കൂടാതെ പുറപ്പെടുവിക്കാൻ അധികാരമില്ലാത്തൊരു സർക്കാരാണ് അവിടുത്തെ. ആ സർക്കാരിന് സ്വതന്ത്രമായി പ്രവർത്തിക്കാനുള്ള യാതൊരു അധികാരവും ഇപ്പോൾ ഇല്ല. പക്ഷേ അവർക്ക് ജനങ്ങളോട് ഉത്തരവാദിത്തമുണ്ട്. അവരിനി അടുത്ത തവണ തെരഞ്ഞെടുപ്പിനെ നേരിടുമ്പോൾ കോവിഡ് സിറ്റുവേഷൻ കാലത്ത് നിങ്ങൾ എന്ത് ചെയ്തു എന്ന് ചോദിച്ചാൽ അല്ല ഞങ്ങൾക്ക് അധികാരം ഉണ്ടായിരുന്നില്ല എന്ന് പറഞ്ഞിട്ടൊന്നും നിൽക്കാൻ പറ്റില്ല. അപ്പോൾ സ്വാഭാവികമായിട്ടും ഈ ജനങ്ങൾ അനുഭവിക്കുന്ന പ്രയാസം കേന്ദ്ര സർക്കാരിൻ്റെ ശ്രദ്ധയിൽപ്പെടുത്താൻ ഞാൻ ശ്രമിച്ചിട്ടുണ്ട് എന്ന് അദ്ദേഹത്തിൻ്റെ ജനതയെ ബോധ്യപ്പെടുത്താനുള്ള ഉത്തരവാദിത്തം അരവിന്ദ് കെജ്രിവാളിനുണ്ടായിരുന്നു. അതാണ് അദ്ദേഹം വളരെ സമർത്ഥമായി ചെയ്തതെന്നാണ് ഞാൻ വിചാരിക്കുന്നത്. അതിനെ BJP ഒരുപക്ഷെ രാഷ്ട്രീയം എന്ന് പറയുന്നുണ്ടാകും, പക്ഷേ ആ രാഷ്ട്രീയം തന്നെയാണ് രാജ്യത്ത് വേണ്ടത്. I have provided 35,000 crores of rupees for COVID-19 vaccines in this year 21-22. I am committed to provide further funds if required.